नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज खरं तर आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये जी फायनल सुनावणी होणार होती त्याच्याकडे. कारण दुसरीकडे आपण बघतोय नगर परिषदा, नगरपंचायत याची एकूण सगळ्या निवडणुकींची धामधूम सुरू आहे. उमेदवार प्रचारामध्ये आहेत, उमेदवारानं प्रचारावर खर्च केलेला आहे. हे सगळं असताना उमेदवाराच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, ती म्हणजे या निवडणुका होणार की नाही. कारण 2 डिसेंबरला निवडणूक आहे. ही टांगती तलवार का होतीये किंवा का आहे, तर अनेक ठिकाणी म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या एकूण ज्या जागा आहेत त्याच्यापैकी जवळपास 56-57 ठिकाणी 50%च्या वर आरक्षण गेलेलं आहे. म्हणजे ओबीसी आरक्षण, SC ST असं मिळून ते 50%च्या वर गेलेलं आहे. आता आपली घटना काय सांगते तर 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये. सुप्रीम कोर्टानेही तसे निर्देश दिलेले होते आणि याच बाबतीमध्ये विकास गवळी आणि एक वाघ म्हणून आहेत की ज्यांनी या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी ही आज होणार होती, जी फायनल सुनावणी होती. पण आज सुनावणी झालेली नाही आहे. आता जी काही अंतिम सुनावणी आहे ती शुक्रवारी होणार आहे. मग आज कोर्टामध्ये नेमकं झालं काय, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. अगदी एका वाक्यामध्ये जर सांगायचं तर आज कोर्टामध्ये राज्य निवडणूक आयोगाची नाचक्की झालेली आहे. ती का झाली तर आजही जेव्हा आज पहिल्यांदा एकदा आपण बघूयात की ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग आणि ॲडव्होकेट विकास सिंग यांच्यामध्ये आर्ग्युमेंट नको म्हणूयात, युक्तिवाद झाला. या युक्तिवादाच्या वेळेला राज्य निवडणूक आयोगाकडनं खरं तर आजच्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे ती किती टक्क्यांनी ओलांडली गेली आहे, किती टक्के आरक्षण त्या त्या भागामध्ये पडलेलं आहे, त्याचप्रमाणे याचा इफेक्ट काय होतोय याची सगळी डिटेल आकडेवारी जी आहे ही राज्य निवडणूक आयोगाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये सादर होणं हे अपेक्षित होतं. पण आज राज्य निवडणूक आयोग ती सादर करू शकलेली नाही. थोडक्यात राज्य निवडणूक आयोग हे गोंधळलेलं आणि गणलेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. जी राज्य निवडणूक आयोगाची स्थिती आहे तीच राज्य सरकारची सुद्धा आहे. खरं तर यापूर्वीच म्हणजे मे महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या याबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले होते. त्याच्यानंतर पूर्ण कालावधी होता, परंतु सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे एक वाक्य वापरलं होतं त्याच्या नेमका उलट अर्थ काढला गेला आणि त्याप्रमाणे आरक्षणं दिली गेली. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आज जवळपास 56 ते 57 ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडून आरक्षण पडलेलं आहे आणि याच विरोधामध्ये ही याचिका आहे. आता ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी आपल्या युक्तिवादाच्या वेळी असं म्हटलंय की जे ओबीसी आरक्षण यामध्ये आहे 27% ते तसंच्या तसं टिकलं पाहिजे. ते जर तसं टिकलं नाही तर मात्र ओबीसींवर अन्याय होऊ शकतो. दुसरीकडे ॲडव्होकेट विकास सिंग यांनी जो युक्तिवाद केला त्यांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी आपलं संविधान काय सांगतं किंवा सुप्रीम कोर्टाने तसे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये. हा युक्तिवाद विकास सिंग यांनी केलेला आहे. आता मुद्दा काय आहे तर मुद्दा इथे या सगळ्याच्या मध्यस्थानी काय येत आहे तर बांठिया कमिशन. सुप्रीम कोर्ट असं म्हणालेलं होतं की बांठिया कमिशनचा जो अहवाल आहे तो महाराष्ट्रामध्ये येण्याच्या पूर्वी जी स्थिती होती त्या स्थितीनुसार आरक्षण दिलं जावं. याचा निवडणूक आयोगाने सोयीस्कर अर्थ घेतला की बांठिया कमिशनच्या अहवालानुसार आरक्षण द्यावं. आता ते म्हणजे सोयीने अर्थ घेतला का न कशाचा विचार करता, न बघता, न अभ्यास करता हा अर्थ काढला, हा भाग वेगळा आहे. पण जर का विचार केला असता सुप्रीम कोर्ट काय म्हणतं याचा तर कदाचित राज्य निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आलं असतं की या ज्या आज 56-57 जागा ज्याच्यावर हा इफेक्ट झालेला आहे ह्या जागा जर निदर्शनास आधीच आल्या असत्या
तर राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली असती आणि ही अशी स्थिती होतीये, यातनं काय मार्ग काढायचा. पण तसं झालं नाही. आपण निवडणुकीच्या म्हणजे आता नेमकं का राज्य सरकारची बाजू घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सोयीस्कररित्या या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं का काय केलं हे काही कळायला मार्ग नाही. पण याच्यातनं राज्य निवडणूक आयोग असू देत, राज्य सरकार असू देत, यांची नाचक्कीच होती आहे हे मात्र अगदी उघड आहे, स्पष्ट आहे. याचं कारण अशा पद्धतीने निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुका रद्द होण्याची वेळ जर आली तर ती पहिलीच वेळ महाराष्ट्रावर येते की काय अशी स्थिती या निकालानंतर, या सुनावणीनंतर आपल्याला बघायला मिळू शकणार आहे. पण मग आज काय झालं, जर राज्य निवडणूक आयोगानं जो डेटा त्यांच्याकडनं सबमिट व्हायला पाहिजे होता तो केलेला नाही आणि त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही असं सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये थोडासा वेळ द्या, म्हणजे आता जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यात काय मार्ग काढता येऊ शकतो का याबाबत आम्ही विचार करतो. म्हणजे याचाच अर्थ राज्य सरकार सुद्धा या बाबतीमध्ये पूर्णतः गणलेलं आहे. निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं, सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की याबाबतची अंतिम सुनावणी आपण शुक्रवारी करू. याबाबत गुरुवारी पुन्हा एकदा युक्तिवाद होतील. जो काही निवडणूक आयोग डेटा सादर करेल, बरं तो डाटा जो आहे तो प्रत्येक पक्षाला, सरकारला अशा पद्धतीने गेला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाकडे तो सगळा डिटेल्स ते आले पाहिजेत. आता याच्यामध्ये गुरुवारी पुन्हा एकदा या बाबतीतला युक्तिवाद होईल. परंतु आता जर तुम्हाला यातली एक बाजू आणखीन, कारण त्याच्यामध्ये एका वकिलांनी जी काही माहिती दिलेली आहे किंवा कोर्टामध्ये जे काही घडलेलं आहे त्या संदर्भातले ते माहिती देताना त्यातनं जी एक भाग पुढे येतोय तो म्हणजे असा आहे की कदाचित आत्ता ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, नगर परिषद, नगरपंचायत, या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता कमी वाटतेय. कारण असं झालं तर खूप गोंधळ निर्माण होईल आणि ऑलरेडी या जाहीर झालेल्या 2 डिसेंबरला त्या होत आहेत आणि जर त्या रद्द व्हायची वेळ आली तर खूप केऑस सिच्युएशन तयार होऊ शकते. तर त्यामुळे आजच्या सुप्रीम कोर्टामध्ये जे काही युक्तिवाद झाले आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट देखील याच्यावर जे काही भाष्य केलेलं आहे त्यानुसार या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता कमी आहे किंवा रद्द होण्याची शक्यता कमी आहे. या निवडणुका होऊन जातील. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की जर या निवडणुका झाल्या तर ज्या 56-57 जागांवर 50% मर्यादा आरक्षणाची ओलांडली गेली आहे त्या जागांच्या बाबतीमध्ये काय, तर याच्यामध्ये असा एक भाग असतो की ज्या सार्वत्रिक निकाल येतो त्या सार्वत्रिक निकालानंतर याचे परिणाम कसे झालेले आहेत ते बघून मग त्याच्यावर ती रद्द ठरवायची नाही ठरवायची अशा पद्धतीचा एक निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नगर परिषद, नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये आत्ता तरी असं वाटतंय की या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे 2 डिसेंबरला ज्या होणार आहेत त्या होतील अशी आत्ताची तरी आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार. आता मग महत्त्वाचे आहे, कारण पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या आहेत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका. यांच्या बाबतीत काय होईल, कारण पुढे आत्तापर्यंत याचे डेट्स जाहीर झालेल्या नाही आहेत. म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी आहेत, महापालिकेच्या कधी आहेत. अर्थात काहींचा गैरसमज असा झालेला आहे की सुप्रीम कोर्टाने याच्यावर स्टे आणलेला आहे, पण सुप्रीम कोर्टाने असा कोणताही स्टे आणलेला नाही. राज्य सरकार किंवा राज्य निवडणूक आयोग असं म्हणताय की एकदा हा निकाल जो काही आहे तो लागू देत, मग त्यानुसार आम्ही पुढची जी काही मग आरक्षणाच्या बाबतीमधली जी स्थिती आहे त्याचा विचार आम्ही करू आणि त्याप्रमाणे मग आरक्षणाची अदलाबदल आम्ही करू शकतो. आता या प्रक्रियेमध्ये एक मात्र गोष्ट नक्की होणार आहे जी आज राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत, वकिलाच्या मार्फत मांडण्यात आलेली आहे. ती म्हणजे की जर याच्यामध्ये आता काही बदल करायचे असतील तर निश्चित ते 31 जानेवारी, जे सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की 31 जानेवारीच्या आधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, तर त्या होऊ शकणार नाहीत. म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये मी बोलतोय. असं राज्य निवडणूक आयोग म्हणताय की आम्हाला थोडा, कारण आता बदल करायचा झाला तर तो कशामध्ये करावा लागेल, तर तो प्रभाग रचनेमध्ये करावा लागेल. त्यानंतर ज्या पद्धतीचं आरक्षण ज्या ज्या प्रभागांवर देण्यात आलेलं आहे
त्या आरक्षणांमध्ये पुन्हा एकदा बदल करावे लागतील. या प्रक्रियेला निश्चितच वेळ लागणार आहे. मग तो वेळ किती लागेल या बाबतीमध्ये गुरुवारी सगळी एक युक्तिवाद होऊ शकेल आणि मग शुक्रवारी सुप्रीम कोर्ट फायनल, ज्याला आपण म्हणतो अंतिम सुनावणी काय होतीये हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आत्ता नगर परिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुकांवर तसा परिणाम होण्याची शक्यता कमी वाटते, पण झेडपीच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका यावर परिणाम होण्याची टांगती तलवार ही निश्चित आहे. अर्थात जर सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक असा विचार केला की याही निवडणुका आत्ता पार पडू देत, जिथे आरक्षण जास्त जाईल तिथे पुन्हा एकदा सार्वत्रिक निकाल काय लागतो, त्याचे परिणाम काय येत आहेत, याच्यानुसार आपण पुढचे निर्णय घेऊ शकू, असं जर काही या सुनावणीमधनं समोर आलं तर कदाचित आत्ता ठरलेल्यानुसार 31 जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या झालेल्या असतील. पण शेवटी अर्थात हे सगळं आपल्याला कळणार आहे ते म्हणजे शुक्रवारी. त्यामुळे शुक्रवारपर्यंत आपल्या सगळ्यांनाच वाट बघायची, सगळ्यांचंच लक्ष हे सुप्रीम कोर्टाच्या या अंतिम सुनावणीकडे असणार आहे. पण एवढं नक्की आहे की यामुळे आज महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार असेल किंवा राज्य निवडणूक असेल, निवडणूक आयोग असेल, यांची मात्र नाचक्की होताना आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझे मुद्दे पटले असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.